नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 26 फेब्रुवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमच्या नियमित कष्टाचे आज चीज होईल. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात, आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. आजचा दिवस तुमच्यासाठी रोमॅन्टिक असणार आहे. तुमचा उत्साह वाढवण्यासाठी सुंदर, उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. दुसऱ्यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबाच्या हितासाठी उदात्त आणि फायदेशीर कार्य करण्यासाठी धोका पत्करा. हातची गेलेली संधी परत कधीच मिळत नाही हे विसरू नका आणि म्हणून घाबरू नका. पैसा, मित्र, वेळ, काम, नातेवाईक, कुटुंबीय सगळे एका बाजूला आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला एकांतात निवांत राहाल. उपाय: आपल्या मोठ्या भावांच्या विचारांचा सन्मान केल्याने आणि त्यांचे बोलणे ऐकल्याने आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. वृषभ राशी, प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. तुमच्या योजनाबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल. आज घरात कुठल्या पार्टीमुळे तुमचा महत्त्वाचा वेळ बर्बाद होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भूतकाळात जाल आणि त्यावेळी जी मजा केली होती त्याची पुन्हा एकदा उजळणी कराल. आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे थोडी मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम मिळेल. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे तर आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल. उपाय: गडद निळ्या रंगाच्या कपड्यात 7 काळे चणे, 7 काळी मिरी आणि कच्च्या कोळशाचे तुकडे घ्या आणि एक समाधानकारक आर्थिक स्थितीसाठी एका वेगळ्या ठिकाणी दफन करा. मिथुन राशी, आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. प्रवास आणि शैक्षणिक गतीमुळे जागरूकतेत वाढ होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतील. आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्रासून जाल. कमिशन, लाभांश आणि मानधन याद्वारे फायदे मिळतील. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधानता बाळगा. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. उपाय: पलंगाच्या 4ही पायामध्ये तांब्याचे खिळे लावणे आरोग्यासाठी चांगले असेल. कर्क राशी, तुमच्या प्रेमभऱ्या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. कामाच्या ठिकाणी आज तुमचा दिवस आहे. जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून
संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. एखादे झाड जसे स्वतः उन्हातान्हात असून देखील दुसऱ्यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे. त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. उपाय: चांगली आर्थिक स्थिती राहण्यासाठी मद्यपान आणि धूम्रपान करणे टाळा. सिंह राशी. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जाईल ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. तुमच्या मनाला छळणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने धन कमावण्यात यशस्वी राहाल. मित्र आणि जवळचे स्नेही मदतीचा हात पुढे करतील. तुमचा प्रेमी आज तुमच्या गोष्टीला ऐकण्यापेक्षा जास्त आपल्या गोष्टी सांगणे पसंत करेल, त्यामुळे तुम्ही उदास राहाल. उपाय: तुळशीची पाने रोज खाल्ल्याने आरोग्यासाठी चांगले असेल. कन्या राशी. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केले तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. जे लोक आतापर्यंत कुठल्या कामात व्यस्त होते, आज त्यांना आपल्यासाठी वेळ मिळू शकतो. परंतु घरात कुठले काम येण्याने तुम्ही परत व्यस्त होऊ शकता. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे अतिरिक्त असे काहीतरी करावेसे वाटेल आणि तुम्ही ते कराल. महत्त्वाच्या आर्थिक कराराच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. उपाय: आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी गायीला खाऊ घाला. तूळ राशी. आजच्या दिवशी तुम्हाला आजूबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होता, तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे, याची तुम्हाला आज जाणीव होईल. शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. डोळे सगळं सांगतात आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आज डोळ्यात डोळे घालून संवाद साधणार आहात. दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे, नाही तर नश्वर देहाचा उपयोग तो काय, ही बाब लक्षात ठेवा. चढ उतारामुळे फायदा होईल. कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या.
इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. उपाय: कुठल्याही गोशाळेत आपल्या वजनासमान धान्य दान करा आणि उत्तम स्वास्थ्य ठेवा. वृश्चिक राशी. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक सुंदर दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. धनाची आवश्यकता कधीही पडू शकते, म्हणून आजच्या इतके शक्य असेल आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुमची संध्याकाळ अपेक्षेपेक्षा चांगली जाईल. उपाय: चांगली आर्थिक स्थिती राखण्यासाठी कोणत्याही कामासाठी बाहेर जाण्यापूर्वी केशर किंवा हळद कपाळावर लावा. धनु राशी. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमच्या जोडीदाराशी दिवसभरात भांडण होईल, पण रात्री जेवताना हे वाद मिटून जातील. प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी. व्यवसाय धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. उपाय: आपल्या आर्थिक स्थितीचे सशक्तीकरण करण्यासाठी आपल्या कौटुंबिक देवतेला पिवळी फुले अर्पण करा. मकर राशी. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. वाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. दुसऱ्यांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. जर तुम्ही कोणाला तरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. आपण आखलेल्या योजना पार पाडू शकाल, उद्दिष्ट गाठू शकाल अशा आशावादी असतील याची काळजी घ्या. आपल्या पुढील पिढ्या या कामासाठी आपली सतत आठवण ठेवतील. आपल्या प्रियजनाबरोबर वेळ जाता जाणार नाही. उपाय: अश्वगंधाच्या मुळांना पातळ कपड्यात गुंडाळा आणि व्यवसाय विस्तार आणि करिअरच्या उन्नतीसाठी याला आपल्या जवळ ठेवा. कुंभ राशी.
कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकता, परंतु ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही असे करण्यात समर्थ नसाल. तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यावर परिणाम होऊ शकेल. इतरांवर टीका करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. ताणतणाव दडपण्याच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. उपाय: दिव्यांग व्यक्तीची मदत केल्यास नक्कीच तुमचे आरोग्य चांगले राहील. मीन राशी: कामाच्या ताणतणावाचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळीसाठी वेळ देता येणार नाही. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब कराल. तुमचा जोडीदार आज तुम्हाला प्रेम आणि संवेदनशीलतेच्या एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल. साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो, तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला भरघोस नफा होईल. तुमच्या व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. आज तुम्हाला या सत्याचा उलगडा होईल. उपाय: व्यापार स्थळावर मंगळ यंत्र स्थापन करून पूजा केल्याने नोकरी आणि बिझनेसमध्ये उन्नती होईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.